मुख्यमंत्री फडणवीसांचं नसरापूर प्रकरणावर विशेष लक्ष आहे। फडणवीस सातत्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचं कळतंय। मुख्यमंत्री पोलिसांकडून तपासाबाबतची माहिती घेतायत। तपासातील पुरावे आणि सर्व छोट्या मोठ्या बाबींचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा घेतला जातोय। मुख्यमंत्र्यांकडून पुणे ग्रामीण पोलीस दलातील अधिकाऱ्यांना सूचनाही देण्यात आल्या आहेत। नसरापूर प्रकरणाने मनाचा थरकाप उडाला, भयानक चीड आली। नसरापूर प्रकरणावरून राज ठाकरेंनी सोशल मीडियावर या आशयाची पोस्ट केली आहे। नसरापूर प्रकरणातील आरोपीला हाल करून संपवावं असं राज ठाकरेंचं म्हणणं आहे। अशा घटना घडल्यानंतर सरकारला जाग येते असंही राज ठाकरे म्हणाले। सरकारने फास्ट ट्रॅकची व्याख्या सांगावी। महाराष्ट्राचं लक्ष विचलित झालंय असंही राज ठाकरे म्हणाले। नसरापूर प्रकरणावर नराधम आरोपींच्या कुटुंबियांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय। ज्या ठिकाणी चिमुकलीवर अत्याचार झाला तिथेच त्याला मारून टाका असं ते म्हणतात। आरोपी भीमराव कांबळेच्या पत्नीची ही संतप्त प्रतिक्रिया समोर येते। आम्हाला त्या नराधमाचं तोंडही बघायचं नाहीये, त्याला बाप म्हणून घ्यायची ही लाज वाटते। कांबळेच्या मुलाने ही प्रतिक्रिया दिली आहे। त्या बाळाची हत्या झाली ना चिमुकलीची, त्या जागेवर त्याला ठेसून तसाच मारला पाहिजे, माझी एवढीच इच्छा आहे। मला त्याचं तोंड सुद्धा बघायचं नाही, अजिबात नाही। माझ्यापर्यंत कोणी त्याचं अंत्यविधी झालाय म्हणून सांगाय पण येऊ नाही काय, ही माझी नम्रतेची विनंती। गेल्या किती वर्षापासून संपर्कात नाही? 10 वर्ष झाली। आता तुमची हीच मागणी की त्यांना कठोर शिक्षा व्हावी, कठोर कोर्ट शिक्षा व्हावी, फाशीच झाली पाहिजे। शिक्षा नाही, ठेसून मारला पाहिजे। फाशी ते किरकोळ आहे, जाळला पाहिजे त्याला असा जिवंत। वडील म्हणून घ्यायची सुद्धा लाज वाटते ह्या अशा व्यक्तीला। त्याने त्याच्या पोटी मी जन्म घेतला, हाच माझा मोठा गुन्हा आहे आज। आणि ह्या चिमुकलीला हे जे काय घडले, हे अमानुषपणे त्यांनी जे हे केलेले कृत्य, ह्याला मला हे निंदनीय कृत्य अत्यंत, ह्याला कठोरातली कठोर शिक्षा म्हणजे त्याला फाशी झाली पाहिजे, त्याला खेचून मारला पाहिजे तिथं त्याच ठिकाणी। त्या चिमुकलीला न्याय दिला पाहिजे। आज माझी बाची तशीच ती आहे मला। माझ्या बहिणीच्या किती 11 मला माझे बाचे आहेत। मला खूप वाईट वाटले अत्यंत।